नमस्कार, माझं नाव प्रतीक खेबडे. मी विद्यार्थी संघ आंबेगाव तालुक्याचा संपर्क प्रमुख म्हणून काम करतो. आत्ताच काही दिवसापूर्वी आपले सहकारी मित्रांचा ॲक्सिडेंट झाला. त्यातील वीर शिंदे हा सहकारी मृत झाला व दोन जण सिरियसमध्ये आहे. यामध्ये आपल्याला काहीतरी पाऊल उचलले पाहिजे हे आपले गरजेचं आहे. यामध्ये आम्ही कालला नगरपंचायत व NHIला निवेदन दिले की आम्हाला तिथे स्पीड ब्रेकर व चारपदरीकरण तिथे करून द्यावी, म्हणजे जेणेकरून येणाऱ्या गाड्या स्लो होतील व जे अपघात घडतात ते अपघात घडणार नाही. व तिथे विद्यार्थ्यांचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. हे करण्यासाठी लक्ष वेधण्यासाठी आम्ही NHIला तरी विद्यार्थी संघातर्फे आमच्या मागण्या मंचर नगरपंचायतीकडे ह्या असणार आहेत की मंचर नगरपंचायतने पुढाकार घेऊन सदर रस्त्याचं उपाययोजना करून प्रयत्न मार्गी लावणे, चारपदरीकरण रोडच्या साईडपट्ट्या भरणे, गतिरोधक व सूचना फलकांचे लवकरात लवकर लावून घेणे व आत्ता बघायला गेलं तर आत्तापर्यंत की जवळजवळ 5 वर्षामध्ये अंदाजे 10 मृत्यू आणि जवळजवळ 30 विद्यार्थ्यांच्या जखमी झालेले आहे. याची जबाबदारी कोणीतरी घेणे गरजेचे आहे व याचा पाठपुरावा नगरपंचायत व NHIने लवकरात लवकर करून हा विषय मार्गी लावावा. अन्यथा या विषयाचा आम्ही दखल घेऊन याचा लवकरात लवकर मोठे आंदोलन आम्ही उभे करण्याचा प्रयत्न करू व याला जबाबदार नगरपंचायत प्रशासन व NHI जबाबदार राहील. मागण्या किती दिवसात झाल्या पाहिजे पूर्ण, आणि नाही झाल्या तर तुम्ही काय तुमची पुढची यासाठी आम्ही नगरपंचायत व NHIला 8 दिवसाची मुदत देत आहे. या 8 दिवसामध्ये त्यांनी ह्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुढील शनिवारी याच्यावर आम्ही मोठे आंदोलन करू.